नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे रक्कम 5 लाखापर्यंतची वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले स्वीकारली जाणार नाहीत, ही अट शिक्षण संचालनालयाने या ठिकाणी रद्द केलेली आहे। यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले पूर्वीप्रमाणेच शिक्षण विभागाकडे सादर करता येणार आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर प्रसिद्धीपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर हा प्रसिद्धीपत्रक आहे। शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य। पाहू शकता एकूणच प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद संबंधित सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक संबंधित सर्व। विषय आहे राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत असलेले आरोग्य संरक्षणाचे अनुदेय हे लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत कळवण्यात आलेले होते। सदरील पत्रातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे रुपये 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नाही, ही ओळ या ठिकाणी रद्द करण्यात येत आहे। याकरिता विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्षी रुपये 5 लाखाचे आरोग्य संरक्षणाचे लाभ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदेय असल्यामुळे आपले कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत या ठिकाणी अवगत करण्यात यावे। त्या अनुषंगाने हे कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हिडिओ लिंक या पत्रासोबत पुनश्च जोडण्यात येत आहे। डॉक्टर एकनाथ आंबोकर, शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक। प्रत माहितीस्तव सविनय सादर माननीय आयुक्त शिक्षण मरा पुणे। बघा, एकूणच अशा पद्धतीने राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे रक्कम 5 लाखापर्यंतची वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले स्वीकारली जाणार नाहीत, ही अट शिक्षण संचालनालयाने रद्द केलेली आहे। यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले पूर्वीप्रमाणेच शिक्षण विभागाकडे सादर करता येणार आहेत। याबद्दलच महत्त्वपूर्ण पत्र या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण किंवा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।